अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान। नमस्कार, जैतू हिंदू राष्ट्रम या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। चला तर धर्मरक्षणासाठी बोलो उपासना करून मारुतीची कृपा संपादन करूया। या हनुमान जयंतीचा हा विशेष व्हिडिओ। हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी करतात। या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासूनच कीर्तनाला भजनाला प्रारंभ करतात। सूर्योदयाला हनुमंतरायाचा जन्म होतो, त्यावेळी कीर्तन संपते आणि सर्वांना प्रसाद वाटला जातो। या दिवशी मारुतीरायाला शेंदूर आणि तेल अर्पण करण्याची प्रथा रूढ आहे। मारुतीला नारळ फोडण्याची रूढीही पूर्वापार चालत आलेली आहे। आध्यात्मिक उन्नतीसाठी उपासना म्हणून डावीकडे तोंड असलेला मारुती किंवा दास मारुती पूजेत ठेवला जातो। प्रत्येक देवतेचे विशिष्ट उपासना शास्त्र आहे। याचा अर्थ असा की प्रत्येक देवतेच्या उपासनेच्या अंतर्गत प्रत्येक कृती विशिष्ट प्रकारे करण्यामागेही शास्त्र आहे आणि त्यानुसारच हनुमान जयंतीला हनुमंताला शेंदूर लावतात। शनिदेवाचे 7.5 कमी करण्यासाठीही मारुतीची पूजा केली जाते। देवतेच्या विविध उपासनांपैकी कलियुगातील सर्वात श्रेष्ठ, सोपी, सुलभ आणि देवतेशी सतत अनुसंधान साधून देऊ शकणारी अशी एकमेव उपासना म्हणजे देवतेचा नामजप। देवतेच्या नामजपाने देवतेचे तत्व जास्तीत जास्त ग्रहण होते आणि यासाठी नामजपाचा उच्चार अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य करणे आवश्यक असते। हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान तत्व नेहमीपेक्षा 1,000 पटीने जास्त कार्यरत असते। त्याचा लाभ घेण्यासाठी त्या दिवशी मारुतीचा श्री हनुमते नमः हा जप अधिकाधिक करावा। या दिवशी मारुती स्तोत्राचेही पठण करावे। समर्थ रामदास स्वामींचा 13 कोटी राम नामाचा जप पूर्ण झाल्यानंतर मारुती त्यांच्या समोर प्रकट झाले आणि त्या दर्शनानंतर स्वामींनी मारुती स्तोत्र म्हणजेच भीमरूपी स्तोत्र रचले। या स्तोत्रात रामदास स्वामींनी विविध नावांनी मारुतीच्या रूपाचे वर्णन केलेले आहे आणि हनुमंतरायाची स्तुतीही केलेली आहे। हे स्तोत्र पठन करणाऱ्याला धनधान्य, पशुधन, संतती या साऱ्याचा आणि उत्तम रूप विद्यादिकांचा लाभ होतो। तसेच मारुतीच्या दर्शनाने सारी चिंता दूर होऊन आनंदाची प्राप्ती होते अशी फलश्रुती या स्तोत्रामध्ये दिलेली आहे। मारुतीची आरतीही या दिवशी केली जाते। हनुमंताची आरती समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेली असल्यामुळे तिच्यामध्ये मुळातच चैतन्य ओतप्रोत भरलेले आहे। अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो वीराः प्रचोदयात। हे झाले मारुती गायत्री स्तोत्र। अर्थात आम्ही अंजनी पुत्र मारुतीला जाणतो, वायुपुत्र मारुतीचे ध्यान करतो, तो वीर मारुती आमच्या बुद्धीला सतत सत्प्रेरणा देवो। यानंतर मारुतीरायाला प्रार्थना करावी की हे मारुतीराया, धर्मरक्षणासाठी तू मला भक्ती आणि शक्ती दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना। हे मारुतीराया, तू जसे रामनामाच्या बळावर अधर्मी असुरांना मारलेस, तसेच धर्म अधर्माच्या लढाईत आम्हाला साधना म्हणून राष्ट्ररक्षण आणि धर्मरक्षण यांचे कार्य करता येण्यासाठी आशीर्वाद आणि बळ दे। बंधू भगिनींनो, व्हिडिओ आवडला असल्यास कमेंटमध्ये श्री हनुमते नमः अवश्य लिहा। तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या जैतू हिंदू राष्ट्रम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा।